नमस्कार. आरती ते रेकॉर्डिंग सुरू व्हायचं, एक मिनिट. झालं, आलं मेसेज तू. ओके. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांचं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी स्वागत करते. दोन्ही आचार्यांना माझा साष्टांग वंदन आणि सगळ्या सहाध्यायी साधकांना माझा नमस्कार. आज आपल्या अभ्यासासाठीचे समास 8व्या दशकातला 9वा आणि 10वा समास, सिद्धलक्षण आणि शून्यत्व निरसन. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर साधकाचा सिद्ध होतो. आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे साक्षात अनुभवणे याचे नाव ज्ञान. आपण जीव आहोत, देहरूप आहोत आणि संसारी आहोत या भ्रांती घालवणे हे ज्ञानाचे कार्य आहे. मी देह नसून मी ईश्वर स्वरूप आहे आणि जग देखील ईश्वरमय आहे अशी प्रत्यक्ष प्रचिती येणे आणि यास भगवत प्राप्ती म्हणतात. ज्ञानी मनुष्य आत्मदृष्टीने जगाकडे पाहतो, ईश्वराचे वैभव म्हणून जगाकडे पाहतो. जगात देहाने वावरत असताना मी सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे हे त्याचे अनुसंधान मात्र क्षणभरही विचलित होत नाही. अशा सिद्ध संत सत्पुरुषांना ओळखायचं तरी कसं? कारण असे जीवनमुक्त हे शरीराने व्यवहारात तुमच्या आमच्यासारखेच वावरताना दिसतात. फरक असतो तो त्यांच्या अंतर्स्थितीचा. ती सारी लक्षणं समर्थ या सिद्ध लक्षण समासात विशद करतात. या समासाचं चिंतन आज सादर करणार आहे सौ स्वाती आपटे. आज जे चिंतन सादर करणार आहेत ते दोघंही पती पत्नी आहेत. आधी सौ स्वाती आपटे या 9व्या समासाचं चिंतन सादर करणार आहेत. समर्थ विद्यापीठाच्या बालशिबिरांपासून त्यांचा समर्थ कार्याशी संबंध आहे. शिवथरघळीतही शिबिरांमधून सहभाग घेतलेला आहे त्यांचं विशेष कार्य म्हणजे गंधार नाटक संस्था, नाट्यगंधार ही नाट्यसंस्था, त्याच्यात त्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ही संस्था मुलांची दर्जेदार नाटकं प्रस्तुत करतात आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अनेक त्यांचे उपक्रम घेत असतात. व्यवसायाने त्या ठाण्यात एका कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंटच्या कमर्शियल हेड म्हणून कार्यरत आहेत. मी स्वातीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. स्वातीताई. धन्यवाद आरतीताई. नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय माझा नीट? हो, येतोय. ओके. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, माननीय आचार्यांना वंदन करते, आई वडिलांचं स्मरण करते आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करते. आज आपण दशक 8वा समास 9वा सिद्ध लक्षण याचा अभ्यास करणार आहोत. या आधीचा समासातलं शेवटचं जी ओवी आहे, आपणासी आपण सापडला जागेपणे, ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रीराम. समर्थ हा धागा पकडून आपल्याला पुढे नेत आहेत. आता ज्याला आपणासी आपण सापडला म्हणजे ज्याला आत्मदर्शन झालं, ज्याला स्वरूपाची जाणीव झाली, असा व्यक्ती, असा पुरुष सिद्ध म्हणून समजावा असं समर्थ सांगतायत. ज्याला स्वरूपाची जाणीव झाली आहे तो सर्वत्र स्वतः सारखंच समोर तसंच बघतो, तो सिद्ध जाणावा. आता बेलसरे गुरुजींच्या दासबोधात म्हटल्याप्रमाणे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक आत्मा आहे अशी जाणीव होणं, ज्याला म्हणतात त्याला समर्थ म्हणतायत की तो सिद्ध आहे. शंकराचार्यांनी याच्याबद्दल निर्वाण षटकात जसं म्हटलंय की
मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, ते माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. म्हणजे मन नाही, मी बुद्धी नाही, मी कान नाही, मी डोळे नाही, तर मी कोण आहे? मी शिवस्वरूप आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपल्या सगळ्यांच्या आत एकच तत्व आहे. त्या परब्रह्म आत्मस्वरूपाची जाणीव होते ज्याला ज्याला झाली आहे, असा तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जातो. आता या सिद्धांचे व्यवहारातलं प्रपंच आपल्यासारखाच असतो. त्यांनाही आपल्यासारखीच दुःख येतात, पण त्यांना त्याची काहीही चिंता नसते, काळजी नसते. त्यांना बाह्य देहाच्या अवस्थेवरून ओळखायचं नसतं किंवा ओळखता येत नाही. म्हणजे याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते, तर संदेहरहित साधन, सदैव स्वरूपानुसंधान आणि आतबाहेर समाधान ही 3 लक्षणं सिद्ध पुरुषाची सांगितली आहेत. आता रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण इथे द्यायचं झालं तर अतिशय चपखल आहे ते उदाहरण, की त्यांना तरुण वयात असताना त्यांच्या मित्रांनी खूप आग्रह केल्यावर त्यांनी नाटकात काम करायची तयारी दाखवली आणि त्या नाटकात काम करताना त्यांना महादेवाची भूमिका मिळाली. महादेवाच्या भूमिकेशी ते इतके समरस होऊन गेले की त्या नाटक चालू असताना महादेवाच्या भूमिकेत ते इतके समरूप झाले की त्यांना जाणीव राहिली नाही, त्यांची समाधी लागली. आता हे स्वरूपाचं भान होणं म्हणजे बाह्य जगाला विसरून त्यांची समाधी लागली आणि ते नाटक पुढे तसंच राहिलं. आता आपण ओवी बघायची झाली तर 3ऱ्या ओवीत समर्थ म्हणतायत सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं. पुढे बघू तर हळूहळू पुढे जसे जातो तसे सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. स्वरूपाची जाणीव होणं म्हणजे मुख्य साधूचं लक्षण आहे, असं समर्थ सांगतात. यापुढे जायचं तर समाजात वावरत असताना, नित्य व्यवहार चालू असताना आपल्याप्रमाणे प्रपंचाची काळजी करत नाही असं म्हणतोय, त्यांना सिद्ध म्हणतायत समर्थ. तर 10व्या ओवीत समर्थ सांगतायत की तुटवून गेली संसार चिंता, म्हणजे यांना संसाराची चिंता राहिलेली नसते. जे जसं येईल प्रपंचात जे कार्य करताना जसं येईल ते तशी स्थिती ऍक्सेप्ट करून ते पुढे जात असतात. त्यांच्या मनात हीच भावना असते. त्यांना सुख दुःख असतं पण त्याची काळजी ते करत नाहीत. पुढे सिद्ध लक्षणात काय सांगतायत समर्थ ते बघूया आपण. 13व्या ओवीमध्ये संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण. आता संदेहरहित साधन म्हणजे ते जी साधना करतात त्यांना त्याचा संशय त्यांच्या मनात अजिबात नसतो. आपण ही साधना का करतोय, ती योग्य आहे का, काय होईल साधना केल्याने, हे काहीही याचे प्रश्न असे त्यांना पडत नाहीत. जसं काका म्हणतात तसं एक काका नेहमी त्यांच्या ह्याच्यात सांगतात की काय होईल, कसं होईल, केव्हा होईल याची चिंता आपण करत असतो. तर काका म्हणतात तसं हे सिद्धांचं असतं, जे व्हायचं ते होईल, जसं व्हायचं तसं होईल आणि जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. ह्याची चिंता त्यांना नसते. आपल्यासारखं मी एवढी साधना करतेय पण मला काय उपयोग आहे, याचं काय फळ मिळालं, मी एवढा जप केला पण काय उपयोग झाला, दुःख तर मिटली नाहीत, असा संशय आपल्या मनात असतो. पण या सिद्धांच्या मनात, अशा सिद्ध पुरुषांच्या मनात या संशयाला कुठेही जागा नसते. त्यामुळे अचळ अशी अंतरस्थिती त्यांना प्राप्त झालेली असते. समर्थ 13व्या ओळीत म्हणतायत अचळ झाली अंतरस्थिती. आता संशयच तुटलेला असल्यामुळे, संशयच कसला नसल्यामुळे, मनात नसल्यामुळे त्यांची अंतरस्थिती अतिशय शांत अचळ झालेली असते. अजिबात चंचलपणा नसतो मनस्थितीत. मग आपल्या मनाची स्थिती कशी चंचल असते, काही अडचण आली तर आपण या ज्योतिषाला विचार, त्याला विचार, प्रश्न विचारत राहतो. तसं त्यांचं नसतं. ते शांत असतात, जे आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे जातात असतात. एका अगदी म्हणजे आता समर्थ म्हणतायत तसं पुढे बघायला गेलं तर 18वेत समर्थ म्हणतायत बाह्य बलतैस असावे परी अंतरी स्वरूपी लागावे. म्हणजे बाह्य अंग बाह्य रूपाने कसेही असले तरी ते अंतर स्वरूपी त्यांचं लक्ष लागलेलं असतं. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी.
असं समर्थ म्हणतायत 21व्या ओवीत. त्याचा अर्थ असा आहे की कोणतेही पद ते एका क्षणात सोडू शकतात. त्यांना मंत्रिपद, जसं आता हे पिढीजात मिळालेली मंत्रिपद आपण बघतो, तसं त्यांना चालून जरी आलेलं असलं, राजा असला कोणीही, तरी हे सिद्ध झालेले पुरुष जे असतात ते त्यांना त्याची कुठली मोह नसतो. त्यांना ते कधीही ते पद सोडू शकतात. जर इथं उदाहरण द्यायचं झालं तर समर्थांचे केशव स्वामी नावाचे एक मित्र होते. ते राजे होते. अतिशय म्हणजे वैभवात होते ते. समर्थ एकदा त्यांना म्हणाले की अरे काय वैभवात लोळत पडलायस, हे सगळं सोड आणि चल माझ्याबरोबर. त्या क्षणी ते समर्थांच्या मागोमाग लगेच निघाले, सगळं सोडून निघाले. समर्थ म्हणाले आता या वनात आपण आलोय, मी भिक्षा मागून आणतो, तू साधना करत बस. समर्थ एवढं सांगून भिक्षा मागायला गेले, यांची समाधी लागली. पण कोणीतरी एका सरदारांनी त्यांना पाहिलं आणि लक्षात आलं, अरे हे तर आपले राजे आहेत, असे काय बसले तिथे. म्हणून पुन्हा त्यांना मुकुट आणून घातला, त्यांचे दागिने आणून घातले, ते वैभव परत आलं त्यांच्या जवळ. समर्थ येऊन बघतात तर ते पुन्हा राजाच्या पोशाखात होते किंवा राजाच्या मुकुट धारण केलेला होता, अंगावर दागदागिने होते, पण तरीही त्यांच्या ते समाधी अवस्थेत होते. म्हणजे असा राजयोग जरी आला तरी त्यांची तयारी होती की ते एका क्षणात सगळं सोडून जाऊ शकले. 21व्या ओवीत सांगतायत समर्थ, त्यात हे म्हटलेलं आहे. आता पुढे बघायचं, स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. आता 24 ओवीचा अर्थ इथे बेलसरे काकांच्या ह्याच्यात छान सांगितलं आहे की ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूप भरून राहते, तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना उरू शकत नाही. म्हणून या अशा सिद्ध पुरुषाला किंवा साधूला कोणतीही कामना नसते, तो निष्काम असतो. 26व्या ओवीचा अभ्यास करताना हे जाणवत आहे की ओवीत सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना क्रोधरहित असतात, म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नासिवंत पदार्थ सांडूनिया श्रीराम. क्रोधरहित असतात हे, त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग येत नाही, दुसरं कोणी आहे ही जाणीवच नाही. म्हणजे मी स्वस्वरूपच ते सगळीकडे स्वतःलाच ते सर्वांठाई बघत असतात. त्यामुळे त्यांना दुसरं कोणी असं एक्झिस्टच नसल्यामुळे त्यांना रागही येत नाही. संत एकनाथांचं उदाहरण इथे द्यायचं झालं तर त्यांना शांती ब्रह्म म्हणायचे. नाथांना राग यावा असं अनेक लोकांना वाटायचं की अरे कधी चिडत नाहीत. एका गृहस्थाला असं झालं की एका गावामध्ये एका गृहस्थाला असं होतं की त्याच्या मुलाची मुंज करायची होती, त्याच्याकडे पैसे नव्हते. तो काही घरोघरी जाऊन विचारत होता की काही थोडी मदत मिळाली, मला मुलाची मुंज करायची आहे. एका गृहस्थानी त्यांना सांगितलं सांगता सांगता की मी तुला पैसे देईन, पण तू नाथांना राग येईल असं काहीतरी कर. आता नाथांना याचं त्यांनी घेतलं की ठीक आहे, मी करू शकतो, हे मी करून दाखवीन, नाथांना राग येईल असं काही मी करून प्रयत्न करतो. तो नाथांकडे गेला. एकनाथांकडे गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम म्हणजे चपला पायात घालून तो देवघरात गेला. तरीही काही नाथांना काहीही राग आला नाही, काही जाणवले नाही. तेव्हा थोडासा तो आश्चर्यचकित झाला, पण तरीही त्यांनी चालू ठेवलं. त्यांनी जेवायला वाढायचं म्हटल्यावर नाथांची पत्नी जेवायला वाढत असताना त्या वाकून पान वाढत होत्या आणि हा नाथांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. तेव्हाही नाथ, आता त्याला वाटलं की आता तरी नाथांना राग येईल, ते चिडतील, पण तेव्हाही नाथ चिडले नाहीत. ते म्हणाले, अगं सांभाळ, बाळ पडेल, लहान आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपण काहीही केलं तरी यांना राग येणं हे शक्य नाही. हा त्यांना ओशाळल्यासारखं झालं. पुढे त्यांनी नाथांची क्षमा मागितली. नाथांनी विचारलं की अरे का केलंस तू हे सगळं, असं का वागलास तू. त्यांनी सांगितलं की हे कारण होतं, मुंज करायची होती मुलाची, पैसे नव्हते, सो हे मी केलं. नाथांनी सांगितलं त्याला, अरे मला सांगायचं ना, मी दिले असते पैसे, असं का वागलास तू.
पण तरी नाथाने हे सगळं न चिडता न राग येता त्याला सांगितलं, हे संत असे असतात, साधू असे असतात. आता पुढे एकेका ओवीमध्ये जसं आपण पुढे बघू तसं एक एक लक्षणं सांगितली आहेत सिद्धांची, की हे सिद्ध कसे असतात तर कोणाशी वादविवाद करत नाहीत, त्यांना मद नसतो, ते निर्लोभी असतात, द्वैत भाव नसल्यामुळे द्वैत भाव नसल्यामुळे ते निर्विकार असतात, निर्लोभी असतात, भय वाटत नाही, तिरस्कार कोणाचाही ते करत नाहीत, सगळ्यांशी प्रेमाने वागतात, अनासक्त असतात, त्यांना स्वार्थ नसतो. म्हणजे 16व्या अध्यायात गीतेच्या जसं सांगितलंय कोणताही शोक वाटत नाही, 16व्या अध्यायात गीतेच्या सांगितलंय ती सगळी 26 दैवी लक्षणं त्यांच्या ठायी असतात. अभयम सत्व संशुद्धीर तो जो श्लोक आहे त्या श्लोकात सांगितलेली 26 लक्षणं त्यांच्या ठायी असतात. तर पुढची जी 6 असुरी लक्षणं सांगितली आहेत, दंभो दर्पो भिमानश्च, यातली कोणतेही असुरी लक्षणं त्यांच्या ठायी नसतात, त्याचा लवलेशही त्यांच्या अंगी नसतो. अजून पुढे लक्षणं सांगताना समर्थ सांगतायत की हे सिद्ध जे असतात ते शोकरहित असतात, मोहातीत असतात. पुढे समर्थ सांगतायत की मृदपण जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. म्हणजे ते अत्यंत गोड बोलतात, कोणाशीही ओरडून चिडून असे बोलत नाहीत, त्यांना राग येत नाही, गोड बोलतात. बोलण्याच्या पद्धती सांगितल्यात, जसं गोड बोला, हळू बोला, कमी बोला, तसे हे सिद्ध पुरुष असतात, त्यांची वागणूक तशी असते. ते वितरागी असतात, अतिशय प्रेमळ असतात. पुढे समर्थ म्हणतात तसं ते निरोपाधी, स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी, या कारणे निरोपाधी साधूजन श्रीराम. निरोपाधी म्हणजे उपाधी कोणतीही ते बाळगत नाहीत, त्यांना मानापमान नसतो. पुढे 51व्या ओवीत सांगितलंय तसं मानापमान नसतो. अपमान काय किंवा मान काय हा जेव्हा स्वरूपाची जाणीवच झाल्यावर मी म्हणजे सगळीकडे बघतायत ते, तेव्हा मानापमान असा काही उरतच नाही. आता 54व्या ओळीत सांगितल्याप्रमाणे सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे श्रीराम. म्हणजे हे असे जे सिद्ध पुरुष असतात, साधू असतात, ते स्वधर्माचं पालन करत असतात. म्हणजे सगळ्या धर्मात उत्तम धर्म म्हणजे स्वधर्म सांगितलाय. आपल्याला वाटेल की आपल्या वाटेला आलेलं काम ते प्रामाणिकपणे करत असतात, म्हणजे स्वधर्म उत्तम करत असतात. हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. तर स्वरूपात पुढे जसं आहे की स्वरूपी राहिल्या मती, अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. म्हणजे हे सगळं आपल्याला आता समर्थ सांगतायत की ह्याचा अभ्यास आपणही केला पाहिजे. आपलेही हे सगळं कसं येईल आपल्या अंगी, तर त्यासाठी अवगुण म्हणजे नष्ट होण्यासाठी याच्यासाठी सत्संगती पाहिजे, काही ऐकलं पाहिजे, उपदेश संतांनी सांगितलेला उपदेश ऐकला पाहिजे, तसं आचरण करायचा प्रयत्न तरी आपण केला पाहिजे, तर आपल्या अंगी हे सिद्ध लक्षण येऊ शकतं. हे अशी लक्षणं आपल्या अंगीही येऊ शकतात. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव यात वेगळा असतो. आपण फक्त म्हणजे रामदास स्वामी म्हणताय तिथे की लक्ष देऊन पहा, आपल्याला कोणत्या पद्धतीने कसा अनुभव घेऊन, कसा अनुभव येऊन आपले गुरु जसे सांगतायत तसं वागून आपण आचरणात आणून तसं केलं तर आपल्यालाही हे शक्य होऊ शकतं. मला अभ्यास करायची फारशी सवय नाही, आणि आता जेवढं शक्य झालं, जेवढं समजलं, प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर क्षमा करा. धन्यवाद. स्वाती, ते छान झालं चिंतन. मोठा समास आहे तरी सगळ्या ओव्यांच्या आधाराने छान अगदी म्हणजे मुद्देसूद पुढे पुढे व्यवस्थित सगळा आढावा घेतला समासाचा. सगळ्या थँक्यू. ओव्यांच्या आधाराने लक्षणं छान समजावून सांगितलीत.
डॉक्टर थँक्यू. काका म्हणतात तसं सिद्धांचं थोडक्यात ते काय होईल कसं होईल आपलं आपलं हो, जसं असतं याचा जप ते करत नाहीत. करेक्ट. आणि म्हणजे सिद्धांना मात्र याची चिंताच नसते संसाराची. त्यांचं काय जे काय प्रारब्धानी होईल ते सगळं प्रारब्धावर सोडलेलं असतं. ते येस, त्यांचं अनुसंधान मात्र अजिबात सुटत नाही कधी. बरोबर. केशव स्वामींचाही दृष्टांत खूप छान होता. आसक्तीरहित सत्पुरुष कसे असतात याचा. प्रारब्धानी सगळे भोग पायाशी होते तरी त्यात ते अडकलेले नव्हते. हे छान तुम्ही ते योग्य वाटला तिथे तो दृष्टांत त्या याच्या आसक्ती याच्यासाठीचा. हां, एकनाथ महाराजांची कथा, नंतर रामकृष्ण परमहंसांचा, असे वेगवेगळे दृष्टांत देऊन एक एक तो मुद्दा तुम्ही छान पटवूनही दिला, समजावून सांगितलं. आणि सगळ्यात थँक्यू. शेवटची ती ओवी एक या सगळ्या याचं सार म्हणायला पाहिजे अशी की सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी हो, राहणे हा स्वधर्म, ह्याची जाणीव मुख्य वर्म साधू लक्षणाचे. त्यामुळे अनुसंधान टिकवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते खरं साधूचं लक्षण आहे असं बरोबर. या एका ओवीतून आपल्याला या सगळ्या समासाचं सार म्हणायला हरकत नाही. छान झालं. यानंतरचा दुसरा समास आहे हो, तो आहे शून्यत्व निरसनाचा. समाजामध्ये अनेक अनेक विचारांचे, धर्मांचे, पंथांचे लोक आहेत. तसेच निरनिराळे संप्रदाय, त्यांच्या निरनिराळ्या उपासना पद्धती देखील आपण बघतो. या साऱ्या मतमतांतरांमुळे साधकांच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ उडतो आणि काय आणि कसं करावं अशा संभ्रमात कधीतरी चुकीच्या मार्गावरही तो जाऊ शकतो. आणि हेच लक्षात घेऊन समर्थांनी ही वेगवेगळी मते काय आहेत याविषयी सुद्धा अगदी विस्तृतपणे खुलासा केला आहे. आणि नंतर या गोंधळातून नेमकं बाहेर कसं पडायचं आणि नेमकं काय लक्षात घेऊन साधकाने साधन करायचं याचा उलगडा केलाय. जीवनात ज्ञानाचे 2 प्रकार आढळतात. एक ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूप आत्म्याचे ज्ञान आणि दृश्य जगाचे ज्ञान. स्वस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करून अंतिम सत्याचे दर्शन करून देणे हे ब्रह्मज्ञानाचे कार्य. व्यवहार ज्ञान प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक, पण हे द्वैतात्मक, भेदाने भरलेले, दृश्य, शांत आणि सतत बदलणारे आणि दुःख देणारे असे जग आहे. एकीकडे भेदमुक्त सच्चिदानंद स्वरूप आत्मा, तर दुसरीकडे भेदाने भरलेले जग. भेद नाही, द्वैत नाही म्हणून भय नाही. आत्मा आनंद घन, त्यामुळे दुःखाला वाव नाही. द्वैत नाही म्हणून तुझे माझे हा भेदही नाही. मी तूपणाची झाली बोळवण ही स्थिती. साधनेतनी या स्थितीपर्यंत पोहोचता येतं. ध्यानाच्या प्रक्रियेत 4 देह पंचकोशांचा निराश करता करता शून्यावस्था येते. तीच अंतिम अवस्था असंही काही तत्वज्ञ मानतात. परंतु त्याही स्थितीच्या पुढे जाऊन अद्वैताचाच परिपूर्ण अनुभव आणि ती परमोच्च आनंदाची स्थिती ही खरी परमात्म्याच्या एकरूपतेची खूण आहे, हे समर्थांनी या समासातून समजावून सांगितलं आहे. या समासाचं विवेचन करणार आहेत श्रीयुत अमोल आपटे. अमोल यांचाही समर्थांच्या कार्याशी संबंध आहेच. शिवाय ते नाट्यगंधार या संस्थेशी हे दोघंही पती पत्नी संलग्नित आहेत. व्यवसायाने सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून ते बंगलोर बेस्ड लॉजिस्टिक्स शिपिंग कंपनीमध्ये VP सेल्स या पदावर कार्यरत आहेत. शिवाय ते फ्रीलान्सिंग देखील करतात बिझनेस अँड सेल्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात. मी अमोलना विनंती करते की त्यांनी आपलं विवेचन सुरुवात करावी. अमोल. धन्यवाद आरती. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आचार्यांना वंदन करतो, आई वडिलांचं स्मरण करतो, समर्थांना नमस्कार करतो. मी हे जे निरूपण आता करण्याची चेष्टा करणार आहे, चेष्टाच म्हणतोय कारण ह्या शून्यत्व निरसनात ते आपल्याला बघायला मिळतं की किती आपण लहान होतो अजून, किंवा आपल्याला खरंच आपल्याला खूप किती शिकायचं आहे हे बघायला मिळतं. त्याप्रमाणे असं आहे. मी ह्या अभ्यास करताना सार्थ दासबोध बेलसरे गुरुजींचा तो रेफरन्स दिला होता आणि माझ्या मी स्वातीची आई सौ शिल्पा केळकर यांची मला खूप मदत झाली एकंदर अंदाज घेताना की कसं आहे आणि काय असावं. तर समास 10वा शून्यत्व निरसन करतो.
समाज चालू जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हाच लक्षात आलं, बेलसरे गुरुजींनी सुरुवातीलाच एक ओळ लिहून ठेवले की समर्थांचा हा अध्याय लिहिताना चौफेर बुद्धीचा प्रत्यय हा समास आपल्याला वाचताना येतो. आणि ते अगदी जसं जसं वाचत गेलो तसं लक्षात यायला लागलं. म्हणजे आपला हा जो पर्टिक्युलर दशक 8वा आहे त्याला नावच देताना असं नाव दिलेलं आहे की ज्ञानदशक किंवा मायोद्भव दशक. म्हणजे ह्याच्यामध्ये समर्थांनी अगदी समास पहिल्या देवदर्शनापासून ते अगदी शेवटच्या आत्ता 9वा आपण जो बघितला सिद्ध लक्षण यापर्यंत एक एक स्टेप वाईज माझ्या मते साधकांचे किंवा श्रोत्यांचे ते ज्ञानार्जन करत गेलेले आहेत की बाबा कसं कसं स्टेप बाय स्टेप कसं करावं. आणि म्हणजे आपण कसं 1ली ते 10वीचा अभ्यास करत जातो आणि हळूहळू पुढल्या वर्गात जाऊन अजून कठीण विषय अभ्यासाला लागतो. माझ्या अंदाजे त्याप्रमाणे त्यांनी तयारी करत नेलेली आहे. आणि शेवटी शून्यत्व निरसनावर येताना त्यांनी शेवटचं अगदी यांनी म्हटलं तसं 8व्या दशकातला समास 9व्यातला आपण सापडला जागेपणे ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पूर्णत्व तिथे नाही. म्हणजे ही स्थिती आल्यानंतर तुम्ही एका स्टेजला पोहोचलेले आहात पण तरीही त्याच्याही पुढे काहीतरी आहे आणि त्या काहीतरीचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्याही पुढे जायचंय. तर त्याच्याही पुढे जाणं हा जो मधला जो टप्पा आहे तो टप्पा पार कसा करावा याबद्दल समर्थ म्हणतात. म्हणजे सांगतात की त्यांनी त्यासाठी खूप 3 म्हणजे माझ्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये हा पूर्ण समास त्यांनी विभागला आहे असं मला वाटतं. एक सामान्य लोक की ज्यांना सामान्य लोकांना सामान्य बुद्धीनी ते बोलत असतात जसं की आपण संसार करतोय, संसार करताना मोक्षप्राप्ती होणारच कारण संसार आपल्याला देवाने आपल्याला जन्माला घातलंय, संसार आपण त्याच्यामुळे करतोय, हा पसारा काय आपल्यासाठी नाही, आपण आपला संसार करावा आपल्याला मोक्षप्राप्ती होणार. काही लोक म्हणतात की संसार करताना लोभ हा जडतोच, पोटासाठी कुटुंबासाठी आपल्याला सेवा करावी लागते, ही सेवा पुरेशी आहे, ही सेवा केली की आपलं पहिलं तीर गाठणार आपण. किंवा काही म्हणतात सुखाने संसार करा तोच प्रारब्ध आहे, प्रारब्धात जे आहे तेच मिळणार आपल्याला, उगाच तुम्ही नसत्या भानगडीत पडू नका. काही जण म्हणतात नाही हो एवढे लोक सगळे वैराग्य घेतात जातात आपणही तसंच काहीतरी करायला हवं, संसार सोडून वैराग्य घ्यावं, परदेशात जावं, फिरावं, ज्ञान मिळवावं आणि तसंच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. तर काही जणांचं मत असं पडतं की नाही हे सगळं अधर्म आहे, काही असं नसतं, तुम्ही फक्त काम करत राहा. तर काही मग प्रॉब्लेम्स आले, काही आले, आपण कोणाकडे गेलो तर काही जण म्हणतात काही नाही तुम्ही देवा ब्राह्मणांचं करा, देवाची पूजा करा, ब्राह्मणाला दान करा, तुम्हाला आपोआप पुण्य मिळेल. तर काही जण म्हणतात तसं काही नाही, शास्त्राप्रमाणे वागा. मला कुठे आल्या वेळे शास्त्र पाहायला वगैरे, आपण आपलं एक काम करावं, साधू संतांच्या सानिध्यात राहावं तेवढं बस आहे. कोणी म्हणतात नाही देवाचं नाव घेत राहा. नाही अहो पण देवाचं नाव तोंडी यायला पुण्य लागतं ना, ते पुण्य कुठे आपल्याकडे. मग एक काम करा, कीर्तन ऐकत जा किंवा साधना करत जा, काही करा, मुक्त राहा, काही पशातही अडकू नका. म्हणजे अशी वेगवेगळी मतांतरं आपल्याला ऐकायला मिळतात. काही म्हणतात की निंदा करू नका, चांगले वागा. पण काही म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा, जन्माला घातले तर ज्यांनी दात दिले तो दाणे देणारच, असा काहींचा समज असतो. अगदी काही जण अशा टोकाला जात, ते म्हणतात अहो हे सगळं करताना काही करू नका, तुम्ही एक काम करा की वेताळाच्या मागे लागा किंवा वेताळाची हे करा, अघोरी विद्या शिका किंवा झोटिंग चांडाळी अशा विद्या शिका, कारण अशांच्या थ्रू तुम्ही देवाच्या जवळ पटकन पोचाल बाकीशांपेक्षा. काही म्हणतात नाही तो भोळा शंकर चांगला आहे, त्याची उपासना करत जा किंवा गणपती बाप्पाला आपली उपासना करा, देवीची उपासना करा, तुमचं कुलदैवतेचं करा. असे एक न धड असे कित्येक तरी उपाय किंवा कित्येक तरी विचार लोक मांडत असतात. तर हे सगळं झाल्यावरती काही जण असे म्हणतात तो बसलाय ना, तो बघेल काय, ते मी कशाला एवढं सगळं करू, काही नाही, हे प्रारब्ध आहेत, भोग आहेत, मला ह्याच जन्मात भोगायला लागणार आहे. अहो देव कसला, देव नेहमी चांगल्या लोकांच्याच मागे लागतो. त्या दुष्टांचं बघा, त्यांचं किती चांगलं होतं, त्यांना किती पैसा मिळतो, सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्याच कपाळी आहेत, कलियुग आहे बाकी काही नाही. हे अशी मतमतांतर ही सामान्य लोकांमध्ये चालूच असतात. आणि आपल्याला ही रोज आपल्या जीवनात, आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या मित्रांकडनं, नातेवाईकांकडनं, घरच्यांकडनं यातलं कोणतं ना कोणतं तरी वाक्य ऐकायला मिळतच असतं. त्यामुळे ह्याच्यात अडकल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही की म्हणजे नक्की काय प्रकार आहे. तर हे सगळं करताना समर्थ म्हणतात हे फक्त झालं बाबा सामान्य लोकांचं, हे असं सगळं बोलतातच, पण ह्यांचं काही आश्चर्य वाटायला नको तुम्हाला. जे ज्ञानार्जन केलेलं असतं काही लोकांनी किंवा काही लोकांना, जसं आपण सापडला या स्थितीपर्यंत आलेली ही काही लोक असतात, त्यांची काही गत वेगळी नाहीये.
त्यांच्यामध्ये सुद्धा मतमतांतर आहेतच. प्रत्येकाचं मत वेगवेगळंच आहे. कोणाला काय. त्यामुळे त्याच्यातही तुम्ही करू नका. तर समर्थ पुढे जाऊन आपल्याला त्याविषयीही सांगतात की हे लोक कसे वागतात किंवा ह्या लोकांची मतमतांतर कशी असतात. त्यामुळे आपण अजूनच गोंधळून जातो की आपल्याला कळतच नाही की नक्की काय आहे बाबा. की त्यावर एक जण म्हणतो हे बघा, दृश्य आणि द्रष्टा ह्याच्यातील फरक समजावून सांगू लागतात आपल्याला. ते म्हणतात हे ज्यांना कळलं ना तो खरा. काही म्हणतात की दृश्य आणि द्रष्टा असं वेगळं काहीही नसतं. परब्रह्म वस्तू ही मुळीच अभेद्य आहे. किंवा म्हणतात द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही रूपामध्ये जगदीश एकच आहे. मग अजून त्यात वेगवेगळं कशाला करता तुम्ही. तर काही जण म्हणतात दृश्य वेगळे केले की अदृश्य उरते, तेच ब्रह्म आणि ते अनुभवास येते, असं कोणाचं म्हणणं असतं. आता एवढं सगळं ह्याच्या प्रकार अशी अनेक मतमतांतर केल्यानंतर समर्थ एका ओवीमध्ये आपल्याला अजूनच बुचकळ्यात टाकतात. समर्थ म्हणतात 66व्या ओवी समर्थाने असं म्हटलंय तिथे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये संन्यस्त्वाचा ठाव, तयास मंदबुद्धिस्तव, प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम. म्हणजे ह्याच्यामध्ये होतं असं आपल्याला परत कळत नाही. अरे दृश्य अदृश्य संन्यत म्हणजे नक्की आहोत कुठे आपण किंवा नक्की काय करायचंय. मग समर्थ आपल्याला समजावून सांगायला लागतात हळूहळू. ते म्हणतात की कसं असतं की तुम्ही सिद्ध लक्षणापर्यंत आलात, तुम्हाला ब्रह्म आणि मी स्वतः कोण आहे याची ओळख पटली तुम्हाला. ते केल्यानंतर काही जणांना वाटतं अरे मी कोण आहे मला कळलं, मी आणि देव ह्यात काही फरक नाही, मी तोच आहे, मग आता वेगळं उरलं काय. तर मी हा उरलेलाच आहे परत. त्यामुळे ह्या मीला सुद्धा वगळून त्याच्याही पुढे जायचं असतं. म्हणजे थोडक्यात समजा उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा विमानातून प्रवास करत असतो तेव्हा त्या विमानाच्या उड्डाण होतं विमानाचं, मग आपण ढगांमध्ये असतो त्यामुळे आपल्याला काही दिसत नसतं, आजूबाजूला फक्त ढगच दिसतात. त्या ढगाची आपण वरती जातो आणि मग आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन होतं. एवढं छान सगळं खालचं दिसायला लागतं. अरे आपल्याला वाटतं अरे हेच ते, हाच तो स्वर्ग, हेच ते सगळं असं असतं. पण तसं नसतं. तिथे तुम्ही त्या स्थितीत असता, तिकडनं तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला तर पोचायचं असतं. जोपर्यंत तुम्ही तिथे जात नाही तोपर्यंत तुम्ही ज्या अवस्थेत असता ती अवस्था म्हणजे शून्यत्वाची अवस्था असं म्हणता येईल. किंवा असं म्हणता येईल की अरे काही म्हणतात की मी एवढं केलं, मी खूप शिकून मी देवाला सगळं अर्पण केलं, मी सगळं दिलं, आता उरलं काय. तर आता उरलं काय हा विचार जो आहे, हा विचार जेव्हा पुसला जातो आणि आपण त्याच्याही पलीकडे जातो तेव्हा शून्यत्व भेदून पलीकडे गेल्याचं तुम्हाला अनुभव येतो. आणि जेव्हा हा अनुभव तुम्हाला येतो तेव्हा तो अनुभव काय आहे हेही आपल्याला कळत नाही. कारण कारण आपण सगळ्याच्याही पलीकडे गेलेलो असतो. जेव्हा मध्ये काहीच उरत नाही म्हणजे तेव्हा जो खरा अनुभव येतो आणि जो आपण कोणाला सांगूही शकत नाही, अशा अशा अवस्थेत जेव्हा जातो त्या अवस्थेला शून्यत्व निरसन झाल्याचं आपण म्हणू शकतो. यासाठी समर्थ अजून एका श्लोकाचा आपल्याला हे देतात की जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. म्हणजे याच्यामध्ये आपण स्वतः अशा स्थितीमध्ये गेलो असतो जिथे आपल्यालाही कळत नसतं, आपण एवढे समरस झालो असतो देवाशी किंवा त्या परमात्म्याशी की पुढे काही उरत नाही. आणि आपल्या त्या अवस्थेचा अनुभव जेव्हा लोक घ्यायला लागतात म्हणजे त्यांना कळत असतं पण आपल्याला त्यातलं काहीच कळत नसतं, अशा वेळी म्हणजे असा जो अनुभव आहे तो अनुभव घेता यायला हवा. तर तुम्ही शून्यत्व निरसून पुढे जाल असं समर्थांना सांगायचं असावं असं थोडंसं मलाच वाटलं. तर मी अगदी थोड्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला कारण तेवढा वेळ मिळाला नाही मला, क्षमा करा त्याबद्दल. की अजून जास्त सखोल याचा अभ्यास करून सांगता यावा यांनी. म्हणून थोडक्यात मला जेवढं जमलं किंवा जेवढं मला समजलं त्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर क्षमा करावी. थांबतो. धन्यवाद. छान झालं चिंतन अमोल तुमचं पण. एवढा मोठा समास आहे की अगदी एक एक ओवी घेऊन तर शक्यच नाही त्याचं सगळं हे करणं, आढावा घेणं. पण एकंदरीत छान सारांश केला. आणि सुरुवातीलाच तुम्ही म्हटलं तसं खरोखरच समर्थांच्या निरीक्षण शक्तीची कमालच वाटते. म्हणजे बेलसरे गुरुजींनी जे म्हटलंय की त्यांच्या चौफेर बुद्धीची खरोखरच कमाल आहे की इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या म्हणजे काय काय वेगवेगळी मतं असतील याचा
समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांची त्याचा किती गाढा अभ्यास होता ते जाणवतच समास वाचताना. आणि तुमची सुरुवातीला त्या सगळ्या मतांचा थोडक्यात छान पद्धतीने, एकंदरीतच तुमच्या याची पद्धत खूप छान वाटली, वेगळी पद्धत वाटली थोडी, आणि छान आढावा वाटला तो. अध्यात्माविषयीचे पण वेगवेगळे जे मत आपल्याला ऐकायला मिळतात, असं करा तसं करा, ते त्याचंही छान समजवलं. आणि खरोखरच या अशा सगळ्यांनी गोंधळच निर्माण होतो जास्त. विमानाचं उदाहरणही आध्यात्मिक स्थिती कशी आपली हे असते त्याच्यासाठी छान वाटलं. एकंदरीत छान चिंतन मांडलं तुम्ही. आता याच्यावरती आणखी प्रकाश टाकायला मी विनंती करीन आपल्या आचार्यांना. सुरुवातीला माधुरीताईंना विनंती करते. माधुरीताई. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य सद्गुरूंना साष्टांग नमस्कार. आणि सर्व सहाध्यायी जे आहेत त्यांना देखील माझा सप्रेम नमस्कार. आजचे समास जे आहेत ते एक तर मोठे मोठे खूप समास आहेत, आणि त्या ठिकाणी त्यात खूप पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी त्यात सांगितलेलं आहे. आणि खरोखर स्वातीताई आपटे आणि अमोल आपटे या दोघांनी सुद्धा या दोन्ही समासाचं सिद्धलक्षण आणि निरसन, शून्यत्व निरसन या दोन्ही समासाचं अतिशय उत्कृष्ट विवेचन जे काही आहे ते थोडक्या शब्दात अगदी वेळेमध्ये त्यांनी केलेलं आहे. सिद्धलक्षण समासामध्ये तर वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्या अनुषंगाने स्वातीताईंनी त्या ठिकाणी काय केलं आहे तर स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यांनी सांगितलेले जे जे काही उदाहरण आहेत ते उदाहरण इतके तंतोतंत त्या ठिकाणी त्या ओवीला लागू पडले की खरोखर ह्या सगळ्या संतांची किंवा सिद्धांची आपण काय वाचली पाहिजे तर चरित्र सुद्धा आपल्या वाचनात असली पाहिजेत. हे त्याच्यावरनं लक्षात आलं की त्यांनी ही जी काही उदाहरणं दिलेली आहेत तर त्यांनी ही सगळी चरित्र जी काही आहेत ती चरित्र निश्चितपणे वाचलेली असावीत, हा आपल्याला अंदाज येऊन जातो. असा चौफेर अभ्यास त्यांचा झालेला आहे. मला सुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी जे तिसऱ्या ओवीमध्ये सांगितले की ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं, ते पाहता वेगळेपण मुळीच नाही. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं त्या संदर्भामध्ये उदाहरण दिलं की ते महादेवाची भूमिका करायला गेले आणि त्या महादेवाच्या भूमिकेशी इतके समरस झाले की पुढे नाटक होणं फार कठीण झालं. खरोखर स्वातीताई आपण नाट्यसंस्था एक चालवत आहात आणि त्याच्याशी निगडीत आहात, आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने त्या संस्थेशी निगडीत असल्यामुळे तशा प्रकारचे उदाहरणं आठवणं हे अगदी साहजिक आहे. मला सुद्धा एक प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला आठवतो आहे या ठिकाणी की स्वामी विवेकानंद परदेशात गेले होते आणि एका खोलीमध्ये त्यांना बसवण्यात आलेलं होतं आणि सगळे लोक व्याख्यानाला जे जमलेले होते तर त्या व्याख्यानाला जमलेले लोक त्या ठिकाणी बाहेर एक हॉल होता मोठा आणि त्या हॉलमध्ये सगळे लोक जमलेले होते. आणि जशी वेळ झाली तसे संस्थेचे दोघ जण ह्या स्वामी विवेकानंदांना बोलवण्यासाठी खोलीमध्ये आले आणि खोलीमध्ये आले तर स्वामीजी तेवढ्यात त्यांचं काय ध्यान लागून गेलं होतं आणि त्यांना मग 2-4 आवाज दिले त्यांनी आणि चला आता आपण व्याख्यानाला चला म्हणून आवाज दिल्याबरोबर स्वामीजी ज्या खोलीत होते त्या खोलीमध्ये आरसा होता. त्या आरशामध्ये स्वामीजी आपला फेटा नीट करायला लागले आणि स्वतःच आरशात पाहून स्वतःला सांगायला लागले की चला तुला व्याख्यान द्यायला जायचंय बरं का. म्हणजे त्या ठिकाणी इतके त्या याच्यामध्ये गढून गेलेले होते, ध्यानामध्ये गढून गेलेले होते की त्यांना देहभानावरती यायला वेळ लागला आणि त्यांनी त्या देहभानावर येण्यासाठी, कारण बोलायचं म्हटलं की देहभान आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी मग त्यांनी स्वतःला आधी काय तर देहभानावर आणलं
तर आश्चर्य वाटलं त्या दोघांना जे बोलवायला आले होते, की स्वामीजी आपण अशा पद्धतीने हे करता आहात सगळं, फेटा नीट करणं, कपडे नीट करणं वगैरे. तर हो म्हणे, मी त्या ठिकाणी मला स्वतःला प्रवचन द्यायचं आहे, व्याख्यान द्यायचं आहे, याच्यासाठी मी जागा करतो आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने ते स्वतःचं भान सुद्धा पूर्णपणे विसरून गेलेले असतात, इतके ते स्वरूपाशी एकरूप होऊन गेलेले असतात. आणि ही अशी छान उदाहरणं देत देत तुम्ही हा समास अतिशय खुलवलेला आपल्या लक्षात येतो आहे की त्यांनी त्या ठिकाणी तो खुलवत नेला. ही सिद्धांची लक्षणं सुद्धा वाचताना ही किती गोड वाटतं की खरंच ही अवस्था जी आहे ही अवस्था किती छान आहे आणि या अवस्थेपर्यंत मला जायचंय, हे माझं ध्येय आहे. आणि त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मग मला काय काय साधन केलं पाहिजे, कशा पद्धतीने मला त्या ठिकाणी सतत स्वरूपानुसंधान ठेवण्याची आवश्यकता आहे वगैरे, हे सगळं त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे त्यांनी जे क्रोधाचं उदाहरण सांगितलं की त्यांच्या सिद्धांच्या अंतःकरणामध्ये अजिबात सुद्धा क्रोध नसतो. तर त्या संदर्भात सुद्धा मला एक त्या ठिकाणी प्रसंग आठवतो आहे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला. आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा एक दिवस असंच काहीतरी महाराज खूप मोठमोठ्यांदा रागावून समोरच्या व्यक्तीशी बोलत असतात. आणि ते भाऊसाहेब केतकर जे आहेत तर ते त्यांच्या शेजारी उभे असतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की महाराज हे सिद्ध पुरुष आहेत आणि हे अशा पद्धतीने क्रोधाने का म्हणून बोलत आहेत काय. तर त्यांनी थोडंसं महाराजांना त्या ठिकाणी हे केलं की महाराज आपण आणि अशा पद्धतीने क्रोध करत आहात वगैरे. तर महाराजांनी अतिशय शांतपणे त्यांना उत्तर दिलं की भाऊसाहेब, हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध गळ्याच्या वरचा आहे, म्हणजे आतून आलेला नाही आहे. तर काही काही प्रसंगी आपल्याला असं लक्षात येतं की साधू पुरुष, सिद्ध पुरुष सुद्धा क्रोध करतात, पण त्यांचा क्रोध जो असतो तो आणलेला क्रोध असतो, तो आलेला क्रोध नसतो. आमच्या सामान्य माणसांचा क्रोध जो आहे तो पोटातून आलेला असतो आणि त्यामुळे तो पटकन जात नाही. पण सिद्ध पुरुष जे काही आहेत, काही विशिष्ट कारणासाठी, समोरच्याला धड्या शिकवण्यासाठी त्यांनी तो क्रोध आणलेला असतो आणि तो लगेच, त्यामुळे त्यांना लगेच तो काय होतो तर आवरता सुद्धा येतो. तर अशा पद्धतीने हे सिद्ध पुरुष जे काही आहेत तर ते सिद्ध पुरुष काय तर ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणजे काम, क्रोधादी विकार जे काही आहेत, कारण स्वतः निर्विकार अवस्थेला ते पोचलेले असतात. पण जगात वावरताना त्या ठिकाणी जर कोणाला काही अशा पद्धतीने धडा शिकवायचा असेल आणि त्याला त्या ठिकाणी जागा करायचं असेल तो करत असलेल्या कृत्याबद्दल, तर ते काय करतात तर अशा पद्धतीने क्रोध सुद्धा आणलेला त्यांनी दिसतो. तर हे अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा संपूर्ण समास आहे आणि या समासामध्ये छान पद्धतीने उदाहरणं देत देत आणि ही सगळी साधूची लक्षणं आपल्याला जर का अंगीकारायचे असतील तर समर्थ जे काही म्हणतात की सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे, सतत स्वरूपामध्ये राहणं, स्वरूपानुसंधान ठेवणं, हाच त्यांचा स्वधर्म असतो. आणि हा स्वधर्म त्यांनी आणि हेच खऱ्या अर्थाने त्या पूर्ण त्या स्थितीला जाण्याचं वर्म जर कुठे दडलेलं असेल तर ते म्हणतात की अशा पद्धतीने ते वर्म दडलेलं आहे. आणि म्हणून सतत आपण सुद्धा त्या अवस्थेला जाण्यासाठी अत्यंत निरतिशय आनंदाची ती स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून संत संगतीचं महत्व समर्थांनी पुन्हा सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू मग काय करायचं पुढे, तर त्या संदर्भामध्ये एक स्वामी कोण आपले वासुदेवानंद सरस्वती, तर ते असं म्हणतात, करिता सर्वही व्यवहार न पडावा आपला विसर, ऐसे आत्मत्व दृढतर होता सहजची तू मुक्त. त्यांची जी काही एक भूपाळी आहे त्या भूपाळीमध्ये ते म्हणतात, करिता सर्व ही व्यवहार, सर्व व्यवहार करत असताना आपण कोण आहेत हे आतमध्ये सातत्याने त्याचं भान जे काही आहे ते भान आपल्याला ठेवायचं आहे. आणि ते ही संत मंडळी जी आहेत, साधू पुरुष जे आहेत ते ठेवत असतात. आणि अशा पद्धतीनेच ते म्हणतात की ऐसे आत्मत्व दृढतर होता सहजची तू मुक्त.
साधकाला, जीवाला त्यांनी सांगितलेलं आहे की तू सुद्धा अशा पद्धतीने जर का सतत अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केला, बाहेर जसे व्यवहार करायचे तसे व्यवहार केले, तर तू सुद्धा हळूहळू मुक्तावस्थेकडे जाऊ शकशील, असं जीवाला या भूपाळीमध्ये बोध केलेला आपल्या लक्षात येतो. त्याचबरोबर शून्यत्व निरसन याचा सुद्धा अमोल आपटे यांनी अतिशय सुंदर असा, किती थोडक्यात माणूस सांगू शकतो. तर या उदाहरणावरनं, म्हणजे अमोल आपट्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला लक्षात येतं की अरे इतका मोठा समास, पण ह्या केवळ 3 मुद्द्यांमध्ये त्यांनी तो सांगितला की सामान्य लोकांचा विचार काय असतो, थोडंफार शब्दज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांची मतं आणखीन काय असतात, आणि मग समर्थांना नेमकं त्याच्याही पुढे जाऊन कशा पद्धतीने हे जर का आत्मदर्शन करायचं असेल, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने तो करायचा, याचं समर्थांनी सांगितलेलं विवरण अशा 3 टप्प्यांमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने अमोल आपट्यांनी हा विचार जो काही आहे हा विचार मांडलेला आहे. आणि बहुतांशी पुष्कळ जणांची अवस्था जी काही आहे ते खरोखरच सामान्य माणसं ही अशा पद्धतीने काय होतात, तर एकाचं एक मत, एकाचं एक मत, एकाचं एक मत, असं जेव्हा ते ऐकत बसतात. आणि म्हणून त्याच्यासाठी सद्गुरूंची जी खरी आवश्यकता आहे ती तेवढ्यासाठीच आहे. कारण सामान्य लोक तर हे अशा पद्धतीने सांगणार की नाही नाही, मी गणपतीची उपासना केली त्यामुळे मला हा फायदा झाला, मी देवीची उपासना केली मला हा फायदा झाला. म्हणजे सातत्याने सामान्य लोकांचं हे अशा पद्धतीने अनेक मतमतांतर आपल्याला लक्षात येतात आणि त्यामुळे आपण बुचकळ्यात पडतो. आणि म्हणून त्याच्यासाठी सद्गुरूंची जी आवश्यकता आहे ती सद्गुरूंची खूप आवश्यकता आहे. सद्गुरू नेमकेपणाने आपण कुठे आहोत हे जाणतात आणि ते जाणून ते आपल्याला तशा पद्धतीने काय करतात तर मार्गदर्शन करतात. आणि म्हणून ह्या दोन्ही जे काही आहेत की सामान्य लोकांचा एक टप्पा त्यांनी सांगितला विचारांचा, आणि थोडे शब्दज्ञान झालेले आहेत त्यांची पण मतं त्यांनी सांगितलेली आहेत. पण त्या सगळ्यांपेक्षा सुद्धा मग सद्गुरू जे काही आहेत ते नेमके आपण जर का केलेले असले तर आपल्याला, म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह जर का आपल्याला प्राप्त झालेला असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या गोंधळात आपण अडकून राहणार नाही, आपला त्यात वेळ जाणार नाही आणि त्या ठिकाणी नेमकेपणाने मार्गदर्शन जे काही आहे ते आपल्याला मिळेल. आणि मग ते सद्गुरूच आपल्याला हळूहळू हळूहळू या मीला सुद्धा वगळून कशा पद्धतीने पुढे जायचं, म्हणजे जीवभाव सुद्धा कसा हळूहळू लोप पावतो आणि तो ब्रह्मभाव कशा पद्धतीने जागा होतो. तर हे सगळं जे काही निरसन जे काही आहे हे समर्थांनी ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे सद्गुरू आपल्याला सांगतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केली आणि अतिशय निष्ठा ठेवून ती साधना केली तर निश्चितपणे समर्थांना जे आपल्याकडनं अपेक्षित आहे तशा प्रकारची अवस्था आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकते, असा आम्हाला खूप मोठं आश्वासन समर्थ या समासामध्ये देत आहेत. आणि एवढं चिंतन मांडून मी या ठिकाणी झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताई धन्यवाद. तुम्ही वेगवेगळ्या स्वामी विवेकानंद, वासुदेवानंद सरस्वती म्हणा, गोंधळ उदाहरणांवरून सिद्ध पुरुष नेमके कसे असतात हे आणखी छान समजायला मदत झाली त्या उदाहरणांवरनं. त्यांची एकरूपता, स्वरूपाशी एकरूपता नेमकी कशी असते ते कळलं. आणि व्यवहारात वापरताना खरं म्हणजे हे सगळे लोक जसं काही नाटकात कामं केली आहेत, नाटकाचा संदर्भ दिला मगाशी स्वातीताईंनी, तसं नाटकात कामं केल्यासारखे हे वावरतात. आतमध्ये त्यांना पक्क माहिती असतं ते कोण आहेत. तुम्ही जे सद्गुरूंचं महत्व सांगितलं होतं, कधी कधी असं की इतका सगळा वेगवेगळा गोंधळ असतो, हे त्याच्यापेक्षा कधीतरी अशी परिस्थिती येते की जाऊ दे ना, हे काहीच नको. तशी परिस्थिती येऊ नये म्हणून सद्गुरूच आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवू शकतात आणि तेच नेमकेपणाने सांगू शकतात. खरोखरच छान सगळं. तसे बऱ्यापैकी कठीण हे आहे तो मला तरी कठीण वाटला तो, पण तुम्ही छान समजावून सांगितलं. यानंतर मी अलकाताईंना विनंती करीन की अलकाताईंनी या दोन्ही समासांवर आणखी मार्गदर्शन करावं. अलकाताई.
जय जय रघुवीर समर्थ. श्रीमथांना वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. माधुरीताई आहेत तिनाही नमस्कार करते. सर्व साधक अभ्यास वर्ग जे आहेत त्यांना सप्रेम अभिवादन करते आणि काही चिंतन मी करते. स्वाती आणि अमोल दोघांनी खूप सुंदर तुमचं स्वतःचं चिंतन तुम्ही मांडलंय. स्वातीने तर गेल्या शेवटची जी ओवी आहे तेव्हा तिथून सुरुवात केली आणि मग गीतेचा अध्याय धरून हा विषय चांगला सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. अमोलनेही चांगला अभ्यास केलेला आहे की चिंतन केलेलं आहे की ज्या चिंतनातून स्वतःचं त्याचं जे काही चिंतन आहे की विमानातून असणारा प्रवास कसा आहे ते अनुभवातून आलेलं आहे. शेवटी आपण हा जो विषय आहे तो सगळा अनुभवाशी निगडीत आहे असा आहे. त्यानंतर आरतीताईंनी पण बोलताना बरंच काही सांगितलेलं आहे. माधुरीताईंनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. मला थोडा वेगळा विषय मांडायचा या ठिकाणी. मांडायचा म्हटल्याने ना माझा नाही आहे, तो समर्थांचा विषय मांडते. या जो अभ्यास आपण करतोय तिथून समर्थ आपल्याला कुठून कुठे घेऊन चालले. आपण बद्ध लक्षण बघितलं आणि मुमुक्षी बघितलं, साधक बघितलं आणि आता समर्थ जर आपल्याला सिद्ध लक्षण सांगत असतील तर सिद्धांची लक्षणं समर्थ सांगतायत कशासाठी. सिद्धांना असं व्हायचंय हे त्यांना माहिती आहे. आपल्याला रामकृष्ण परमहंस माहिती आहे, आपल्याला स्वामीजी माहिती आहे, आपल्याला समर्थ माहिती आहेत, आपल्याला नाथ माहिती आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला समर्थ सिद्ध लक्षण सांगत असतील तर त्या सिद्ध लक्षणाचा मी अभ्यास करायचा आहे. सिद्ध याचा अर्थ परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात जेव्हा सिद्ध हा शब्द येईल किंवा सिद्धी हा शब्द येईल तेव्हा कायम साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे जीव ब्रह्मैक्य असंच संतांना सांगायचं असतं. आणि जर सिद्ध आहे तर त्यांचं जीव ब्रह्मैक्य हे सिद्ध आहे, त्याची त्यांना अनुभूती आहे, याची तुम्हाला मला अनुभूती नाही. मग ती अनुभूती घेण्यासाठी तुम्ही आणि मी काय करायचं आहे. आता इथे हा अभ्यासाचा विषय आहे आणि समर्थ आपल्याला अभ्यास करायला सांगतायत. सिद्धांच्या लक्षणामधून 5 टप्पे दिलेत. उल्लेख केला स्वातींनी मधून मधून उल्लेख केला स्वातीताईंनी की स्वरूपानुसंधान आहे. सिद्धांनी नाही करायचंय, मी स्वरूपानुसंधान ठेवायचंय. सिद्ध जगताचा बाध करायचा आहे करतायत. मग मला जगताचा बाध करता आला पाहिजे ना. मग मला येत नाहीये का तो. मी नवीन जेव्हा सासरी आले तेव्हा घरामध्ये 100 लोक होती पण माझं लक्ष केवळ माझ्या पतीकडे होतं. बाकीच्यांची नावं पण मी ओळखत नव्हते, त्यांना जाणत नव्हते. ते असून नसल्यासारखे होते. याचा अर्थ असून नसल्यासारखं होणं म्हणजे बाध करणं. हे बाधाची तुम्हाला मला सवय नाहीये का. प्रपंचामध्ये आपल्याला याची सवय आहे. मग परमार्थामध्ये आत्मस्वरूपासाठी बाकीच्या माझ्या प्रपंचाचा जगताचा बाध करायचा आहे हे सिद्धांनी नाही करायचं, हे मी करायचं आहे. आणि म्हणून तो अभ्यासाचा विषय समर्थ सांगतायत. पुढे समर्थ म्हणतात की सिद्ध निरूपण करतायत. अरे सिद्ध निरूपण करतायत कारण त्यांचे सहज बोल हा आपला बोध आहे. म्हणून त्यांचं निरूपण मी ऐकणं आणि मी तसं त्याप्रमाणे वागणं हे कुठेतरी समर्थांना अपेक्षित आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्यांचं निसंदेह ज्ञान आहे. संदेह रहित जे आहे ते साधन संदेह रहित आहे, ज्ञान संदेह रहित आहे. आपल्याला कधीतरी असं वाटलं पाहिजे ना आज तुमच्या माझ्यामध्ये असंभावना दोष आहे की खरंच मी ब्रह्म आहे का, खरंच मी आत्मा आहे का, खरंच मी सनातन असीन का. जर माझ्या मनातच अशी शंका असेल तर काय साधन माझं संदेह रहित होईल. मग हे संदेह रहित व्हायचं असेल तर निश्चय कोणी करायचा आहे. तो जे सिद्ध याचा अर्थ जे तत्व मला परमात्मे तत्व देऊनच विधात्याने पाठवलेलं आहे तिथेच जर मी स्थिर राहिलो किंवा स्थिर राहिले तर ते सिद्ध असणारं तत्वच मला मिळणार आहे. जीवब्रह्मैक्य सिद्धच आहे म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती असं जे म्हटलेले तेवढ्यासाठीच आहे. आणि मग यासाठी मग मला आधी निसंदेह असणारं माझं ते तत्व माझ्यात आहे हा बुद्धीचा निर्णय मी करायचा आहे. आणि मी करून घेताना आता सिद्ध त्यांनी पुढे म्हटले की हा सिद्ध कसा आहे, हा अंतर्बाह्य याला समाधान आहे. आता ह्याचा जर अभ्यास मला करायचा आहे. आता आपण सिद्धाचं लक्षण करताना समर्थ कशासाठी सांगतायत. समर्थांची स्वतःची लक्षणं आहेत ती, पण मला तिथपर्यंत द्यायचं ह्याचं भान कधी विसरायचं नाही. मी अखंड समाधानी आहे का, माझ्यामध्ये समाधान आहे का. आणि जर माझ्यामध्ये समाधान नसेल
तर मला वाटतं कुठेतरी आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं करताना जेव्हा आपण समास वाचतो, अतिशय महत्वाची समर्थांची एक ओवी या ठिकाणी आहे. समर्थ म्हणतात, आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद. आपुला आपण, मला जो काही आनंद मिळतो, अत्यंत अज्ञानाने मला असं वाटतंय की मला विषयातून सुख मिळतंय, मला जगातून सुख वाटतंय, मला माझे घरचे लोक सुख देत आहेत, मला उत्तम खाणं सुख देते, मला उत्तम गादी सुख देते, कोणाची स्तुती मला सुख देते, यातलं कोणीही मला सुख देत नाही. स्वानंद, स्वचा आनंद, विषयाच्या निमित्ताने स्वचा आनंद प्रगट होत असतो आणि ह्याचंच आपल्याला भान नाही. समर्थ जाणीव ते करून देत आहेत. आता काही ज्या समर्थांच्या मेखा आहेत त्यातल्या या सगळ्या ओव्या आहेत आणि ह्या जर ओव्या आपण बघितल्या तर लक्षात येईल की वाद निघून जाईल, म्हणजे द्वैत निघून जाईल. जिथे द्वैत निघून गेलं तिथे मग आपण आता हळूहळू कुठे चाललो, जिथे समर्थ मला तुम्हाला नेत आहेत तिथे आपण चाललो ना. आणि मग असं सगळं जाताना स्वरूपाचा संयोगी म्हटलंय समर्थ म्हणतात. बघा काय सुंदर शब्द वापर. जो सिद्ध आहे याचा अर्थ जर मला सिद्धाचा अभ्यास करायचा आहे, माझं जीव ब्रह्मैक्य जर मला सिद्धीला न्यायचंय, तर माझा नित्य स्वरूपाशी संयोग झाला पाहिजे. योग माझाशी कुणाशी साधला गेला पाहिजे, स्वरूपाशी योग साधला गेला पाहिजे. आणि मग स्वरूपाची योग साधायचा असेल तर समर्थाने आपल्याला पुन्हा सांगूनच ठेवलं की काय कराल, सकल धर्मामध्ये धर्म, स्वस्वरूपी राहणे हा धर्म. इथेच ओवी दिली. आता ही ओवी जी आहे फार सुंदर आहे. स्वातीचा अभ्यास, गीतेचा अभ्यास दिसतोय आणि म्हणून तिने स्वधर्माला ती ओवी लावली. पण धर्माच्या 3 व्याख्या येतात. एक व्यक्तिगत धर्म आहे, एक सामाजिक धर्म आहे आणि एक पारमार्थिक धर्म आहे. माझ्या स्वतःच्या विषयीचं एक कर्तव्य आहे ज्याच्यासाठी विधात्यांनी मला पाठवलेलं आहे. आणि हे जे ती व्याख्या आहे ती समर्थाची आहे, समर्थांची व्याख्या आहे. व्यक्तिगत धर्म सांगताना समर्थ म्हणतात धृत्या दया धारयते सधर्म. सामाजिक धर्माची व्याख्या करताना समर्थ म्हणतात धारणातिथी धर्म. ज्यांनी समाजाची धारणा होते तो धर्म आहे. आणि स्वरूपाचं, माझं स्वतःच्या बाबतीतलं जे कर्तव्य आहे, स्वस्वरूपी राहणे, मी स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वरूप जाणणं आणि तिथेच राहणं, याचा अर्थ 2 स्तरावरती जीवन जगणं. अंतरंगामध्ये स्वरूपामध्ये स्थित राहणं, बहिरंगामध्ये देहाने कर्म करणं, हे अपेक्षित आहे. याला समर्थ स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म, याचा अर्थ माझ्या विषयीचं आद्य कर्तव्य मी कोण आहे हे जाणणं, अशा अर्थाने इथे स्वकर्म, याचा अर्थ जगताचं कर्म नाही आहे बरं का. सांप्रदायिक जेव्हा तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करता तेव्हा समर्थांचे विचार सांप्रदायिक गुरु परंपरेने समजून घ्यावे लागतात. आणि गुरु परंपरेने जेव्हा समजून घेतो ना तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ साधनेच्या अंगाने लागतो. आणि म्हणून इथे चूक नाहीये बरं का. पण सांप्रदायिक अर्थ त्याचा असा आहे, स्वस्वरूपी राहणं, याचा अर्थ माझं स्वरूप जाणणं, तिथं मी राहणं, हे माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे, जे माझ्या विषयीचं कर्तव्य आहे. हे समर्थांना इथे सांगायचंय. आणि म्हणून सिद्ध लक्षणामध्ये सिद्धाने जे प्राप्त केलेलं आहे त्याचे ठोकताळे समर्थ आपल्याला दाखवत आहेत. आणि अशा प्रकाराने साधकांनी साधना केली पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. ही आपल्यासाठी दिलेली समर्थांनी साधना आहे, लक्षात घ्या. म्हणून ती मी अडॉप्ट करायची, मी तशा प्रकाराने वागण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं आपल्याला साधना रूढ व्हायचंय, ज्याच्यामध्ये स्वरूपानुसंधान आहे, जगताचा बाध आहे, निरूपण ऐकणं आहे, संदेह निघून जाणं आहे, समाधान बांधणं आहे, स्वरूपाशी संयोग करून घेणं आहे आणि आत्मस्वरूपामध्ये नित्यस्थित असणं, हेच कर्तव्य माझं आहे एक मानव म्हणून. एवढा विचार समर्थांना या समासामध्ये सांगायचा आहे. सांप्रदायिक अर्थ मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, जो परमपूज्य डॉक्टर काकांकडून समजावून घेतला होता दासबोधामध्ये, तो सांगण्याचा प्रयत्न करते. इथे अलकाताई माझं काही नाही, तेव्हा कृपया काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. त्यानंतर अमोलने जो विषय मांडला तो विषय जो होता मुळात शून्यत्व निरसन जो आहे, अवघड समास आहे मला नक्की माहिती. कारण शुद्ध जाणीव जोपर्यंत कळत नाही, स्वातीताईंनी खूप छान विषय केला होता बघा, शुद्ध जाणीव. त्या शुद्ध जाणीवामध्ये पण मला एक खूप छान विषय आवडला की ही शुद्ध जाणीव प्रत्येकाकडे आहे, त्याच्यामध्ये सुख दुःख हा सगळा विषय आला. पण लक्षात येईल की सुख दुःख वेदना समाधान हे प्रत्येकाचं सारखं आहे. म्हणजे 84 लक्ष योनीचं प्रत्येकाचं सारखंच आहे बरं का.
आणि म्हणून त्याला शुद्ध म्हटलेले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते असलंच पाहिजे. जिथे जिथे सजीव आहे, ज्या ज्या ठिकाणी अहम अस्मी ही जाणीव आहे, तिथे तिथे ही जाणीव आहे. आणि हे जी दुःखाची भावना मला आहे तीच तिकडेही आहे. एवढं जाणलं ना तरी पण आपण द्वैतातून सहज अद्वैतामध्ये जातो. आणि म्हणून सहज आपल्याला सहज सोप्या भाषेत समर्थ शिकवतात. आपण असे चिमटा घेतला तेणे जीव कसा विस झाला, आपणावरून इतरांना राखीत जावे. हे त्याचं प्रॅक्टिकल जे उदाहरण आहे ते आहे. यानंतर आपण येऊया तो जो आपला दुसरा समास आहे तो जो आपला शून्यत्व निरसन आहे. आता हा शून्यत्व निरसन आहे असं म्हटल्यानंतर लक्षात येईल की बाकीचं जे सगळं वर्णन केलेलं आहे, अमोलने खूप सुंदर वर्णन केलं आहे, अप्रतिम सुंदर आहे, त्यात काही वाद नाही. त्याचं स्वतःचं चिंतनही खूप छान आहे, त्यातही काही वाद नाही. पण समर्थांनी जेव्हा शून्यत्व निरसन सांगितलंय तेव्हा त्या ठिकाणी काही 2-3 शब्द वापरलेत. उल्लेखही त्या ठिकाणी केला, दृष्ट आणि दृश्य. याचा अर्थ आपल्याला लौकिकातलं जे होणारं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान त्रिपुटीचं ज्ञान होतं. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान, द्रष्टा दृश्य दर्शन, भक्ती भक्त भगवंत. प्रत्येक ठिकाणी 3 गोष्टी आहेत. व्यवहारातली प्रत्येक गोष्ट जाणणारा मी आहे, एखादी गोष्ट जाणली जाणारी आहे आणि जाणण्याची क्रिया आहे. ही जी जी त्रिपुटी आहे तिथे तिथे अनुभवाचं ज्ञान आहे. हे आपल्याला सगळ्यांना लौकिकातलं ज्ञान माहिती आहे. समर्थ आपल्याला याच्या पलीकडे घेऊन जात आहेत. आणि जेव्हा पलीकडे जात आहेत तेव्हा लक्षात येईल समर्थांनी 2च शब्द वापरलेत, दृष्ट आणि दृश्य. यातला दर्शन ही क्रिया जी आहे ती क्रिया काढून टाकली. ध्याता आणि ध्येय शब्द वापरतायत, त्यातलं ध्यान करण्याची जी क्रिया आहे ती काढून टाकलेली आहे. याचा अर्थ त्रिपुटी काढलेली आहे. समर्थ आपल्याला द्विपुटीतून कुठे घेऊन जात आहेत तर एकत्वाच्या अनुभवाकडे घेऊन जात आहेत. आणि म्हणून शून्यत्व निरसन ही बैठकीची साधना आहे, ही सोहम साधना आहे. इथे कितीही वेगवेगळ्या कोणी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वरूपाच्या साधनाचा एकच टप्पा आहे, तो म्हणजे बैठकीला बसणं. आणि बैठकीला बसल्यानंतर ज्याचा उल्लेख केला की त्या एका ओवीचा फक्त मी उल्लेख करते, कारण मला माहिती आहे हा विषय 1-5 मिनिटं ऐकून समजणारा नाहीये. जोपर्यंत साधक किंवा भक्त बैठकीला बसत नाही तोपर्यंत शून्यत्व निरसन हा प्रकार समजणारच नाही. जर कोणी ध्यानाला बसलं असेल तर एक अवस्था अशी येते की विचाररहित स्थिती येते. आणि जिथे विचाररहित स्थिती येते तिथे काहीही नाही आणि काहीही नाही म्हणजे शून्य आहे. पण तत्वज्ञान असं सांगतं की शून्याचं प्रकाशन करणारा मी सूक्ष्म त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणून शून्याचा निराश करणं, शून्यत्वाचं साक्षीत्व करणं ही ध्यानाची साधना आहे, ही बैठकीची बोलण्याची साधनाच नाही. आता ते जी ओवी आहे त्या ओवीचा एक दृष्टांत देते, म्हणजे काय समर्थ म्हणतात ते आपल्याला समजेल. ओवी अशी आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. ध्यानाला बसल्यानंतर सुरुवातीला मनामध्ये अनेक विचार येतात. विचार येता येता आपण त्या विचारांचं साक्षीत्व करतो. साक्षीत्व करता करता हळूहळू विचार थांबतात. विचार थांबल्यानंतर विचाररहित स्थिती येते. विचाररहित स्थिती आली की फार बरं वाटतं की चले आता विचार निघून गेले. आणि मग तिथे इतकं बरं वाटायला लागतं, इतकं बरं वाटायला लागतं. कारण विचाररहित स्थितीमध्ये गेल्यानंतर आपण शून्यावस्थेमध्ये जातो. जिथे ती स्थिती येते तिथे नवीन स्फुरण आहे, नवीन काव्याचं स्फुरण आहे, नवीन विचारांचं स्फुरण आहे, नवीन कलेचं स्फुरण आहे, नवीन रागाचं स्फुरण आहे. चित्रकार असेल तर नवीन विचारांचं स्फुरण आहे, कवी असेल तर नवीन काव्याचं स्फुरण आहे. हे सगळं कुठे येतं? या अवस्थेमध्ये गेल्याशिवाय येत नाही. पण ती म्हणजे ती अवस्था नाही, कारण समर्थ म्हणतात इकडे दृश्य तिकडे देव. भागवतामध्ये सुंदर एक दृष्टांत येतो, त्या दृष्टांताने हा विषय समजावून सांगते. अक्रूर जे आहेत ते कृष्ण आणि बलरामांना आणायला वृंदावनामध्ये गेले, कारण कंसाने सांगितलं या 2 मुलांचा भैरवाला बळी द्यायचा, कारण आता कार्य गोकुळातलं संपलेलं आहे आणि आता मथुरेत यायचंय आणि श्रीकृष्णाचं अवतार कार्य सुरू झाले. अक्रूर महाराज रथावरती बसलेत, कृष्ण आणि बलरामांना रथावरती घेतलेलं आहे. रथ मथुरेकडे निघाला. माध्यान्हीच्या वेळेला अक्रूरांना स्मरण झालं की अरे माध्यान्हीची वेळ आली, मला त्रिकाल संध्या करायची, म्हणून रथातून उतरले, पाण्यामध्ये बुडी मारली. यमुनेचे नदीच आहे, पाण्यात डुबी मारली. बुडी मारल्याबरोबर
लक्षात असं आलं की ज्या ठिकाणी मी पाण्यामध्ये बुचकळलो, डोळे मिटले, पाण्यामध्ये डोबी मारली, वरचं काही दिसत नाही, आता पाण्याच्या आतमध्ये, पण प्रारब्ध असं होतं, चिंतन अखंड श्रीकृष्णाचं आहे. आणि म्हणून तिथे जे दर्शन आहे ते शेषन अनंतावर पहुडलेल्या नारायणाचं दर्शन झालं. आणि शेष अनंत हेच बलराम आहेत आणि पहुडलेले नारायण श्रीकृष्ण आहे हे दर्शन अक्रूरांनी पाहिलं. अक्रूरांना ते खोटं वाटलं. ते पुन्हा वरती आले. वरती येऊन बघतायत, आपली नजर रथाकडे वळवली. रथाकडे वळवल्यानंतर पुन्हा राम आणि कृष्ण बघून त्यांच्याकडे हसतात. ते म्हणे, छे छे, मला काहीतरी खोटं वाटतंय, हे असं काही खरं नसतं. म्हणून पुन्हा पाण्यामध्ये डुबी मारली. पुन्हा खाली तेच दृश्य दिसलं. पुन्हा वरती आले तर तेच दिसलं. पुन्हा खाली आत गेले तर तेच दिसलं. वरती गेले तर तेच दिसलं. म्हणजे अक्रूरांसारखे साधू ज्यांनी अंतःकरणातले 6च्या 6 काम क्रोधादी विकार धुवून काढलेले आहेत, त्यांना सुद्धा शून्यत्वाची स्थिती समजत नाही. कारण इकडे दृश्य आहे, दृश्यामध्ये रथ दिसतोय, जग दिसतंय, कृष्ण दिसतोय, बलराम दिसतायत, बाजूचे गोपी दिसतायत, कंस दिसतोय, मथुरा दिसते, आणि आतमध्ये देव दिसतोय. पण हेच हे खरं आहे की नाही, शंका आहे. दोन्हीच्या मध्ये एक अशी स्थिती आहे की ती जी स्थिती आहे ती जीवाला समजत नाही. आणि ही शून्याची स्थिती, याचाच अर्थ त्या शून्याचं प्रकाशन करणारा मी त्या ठिकाणी शिल्लक आहे. ही सगळी स्थिती ही ध्यानाची साधना आहे. ही कुठेही वाचून कळणार नाही, आपल्याला बुद्धीने नाही कळणार. आणि म्हणून ती समजूनच घ्यावी लागेल. याच्यासाठी समर्थ पुढे म्हणतायत, आधी दृश्य सोडी जे, सगळा जगाचा दृश्य सोडा, प्रपंचाचा पसारा सोडा, देहाचाही पसारा सोडा, डोळे मिटा, ध्यानाला बसा. स्थूल देहाचा विसर पडू दे, सूक्ष्म देहाचा विसर पडू दे, कारण देहाचा विसर पडू दे. कारण कारण देह तिथे शून्याचीच अनुभूती आहे, त्याच्या पुढेच जायचंय आपल्याला. आता लक्षात येईल हा विषय कसा काय अभ्यासाचा असणार, बैठकीच्या साधनेचा. लक्षात घ्या, सिद्ध झाल्यानंतरची साधना, मग शून्यत्व म्हणजे काय, अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय, हा सगळा विचार पुढे येतो. आणि म्हणून या ठिकाणी सगळे विकार सोडणं आहे. आणि मग विकार सोडल्यानंतर आपल्याला शून्याचं निरसन करायचे. म्हणून आपण वस्तू मुळी एक, मी वस्तू म्हणजे ब्रह्मतत्व एकच आहे. मुळामध्ये ब्रह्मतत्व एकच आहे, शुद्ध जाणीव सगळ्या ठिकाणी एकच आहे. अहम अस्मी, अहम अस्मी हे प्रत्येक ठिकाणी एकच आहे. हा ज्ञानाचा विवेक जो आहे तोच हा ज्ञानदशक. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. ते जे मूळ पुरुष आहे तेच माझं मूळ आहे. जी गुणमाया आहे त्या त्या गुणमायाच्या पलीकडे मूळ माया, त्या मुळाच्या पलीकडेही मला माझं स्थान आहे, ते स्वरूप आहे. आणि तिथे मला जायचंय. आणि तिथे समर्थांना तुम्हाला मला न्यायचंय, लक्षात घ्या. त्यामुळे समर्थ काय सांगताय ते आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे समर्थांना मनापासून प्रार्थना करूया की कधीतरी समर्थांनी अशी ध्यान साधना माझ्याकडून करून घ्यावी आणि अशा प्रकारचा अनुभव मला द्यावा. आणि मग माया काय आहे, देव काय आहे आणि शून्य म्हणजे काय आहे हे सगळं मला समजेल. सांगणारे अत्यंत अधिकारी आपल्या समोर आज उपलब्ध आहेत. त्यांच्या चरणी जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला सगळं समजू शकेल. त्यामुळे ही सगळा हा जो आहे तो अनुभूतीचा साधनेचा विषय समर्थ आपल्याला सांगतायत. तेव्हा अशी साधना समर्थांनी आपल्याकडून करून घ्यावी अशी प्रार्थना समर्थांच्या चरणी करते. 1-5 मिनिटं मला उशीर झाला, वेळ मी जरा जास्त घेतला, त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागते आणि माझ्या वाणीला विराम देते. केलेली सेवा समर्थांच्या चरणी, परमपूज्य काकांच्या चरणी समर्पित करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. अलकाताई, धन्यवाद. कठीणच विषय तुम्ही खूप सोपा करून सांगितलात. त्यातला किती समजला हा जरी हे असला तरी बऱ्यापैकी समजायला निदान मदत तरी होईल. कारण शून्यत व निरसन तर खरोखरच कठीण वाटत होतं समजायला. आरती शमिका बोलते, हा. 1 मिनिट बोलते बरं का. म्हणजे आता हे शून्य निरसनाच्या वेळी परमार्थ विज्ञान ग्रंथ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक असा प्रश्न मनात अभ्यास करताना आता जाणवला की रसास्वाद म्हणजे जे आपल्याला विघ्न येतात ध्यान करताना. कारण आता जसं सांगितलं अलकाताईंना की आपण जेव्हा ध्यानाला बसू तेव्हाच आपल्याला हे सगळे शमिका 4 दोष सांग, ध्यानाचे 4 दोष सांग, म्हणजे मग ते त्याच्यामध्ये विषय क्लिअर होऊन जाईल. 4 सांगून टाक. हा, त्याच्यामध्ये वर्तमान प्रतिबंध आहे, आगामी प्रतिबंध आहे, कषाय नावाचा दोष आहे आणि रसास्वाद आहे. तर हे सगळे प्रतिबंध जे आहेत ते आपण ग्रुपवर पाठवूया आणि ते रसास्वादामध्ये नक्की तो रसास्वाद काय आहे
आणि तिकडे पण आपण, कारण ते सविकल्प समाधीमध्ये आपण बऱ्याच वेळा अडकतो. म्हणजे मी ब्रह्म आहे असा आपण आनंद घ्यायला लागतो, आणि त्या रसास्वादामध्ये क्वचित आपण त्याच्या पुढे जाऊन शून्यामध्ये अडकू शकतो, असं तिकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर असं फक्त मी आता मध्ये बोलायचं कारण इतकंच की आपण हे शून्य शून्य ही अवस्था खरंच असते की नाही, एक तर अगदी थोडक्यात म्हणजे खरं म्हणजे बोलणं झालेलंच आहे. पण शून्य हे प्रस्थापित असूच शकत नाही. कारण आता मी शून्य अनुभवतो आहे किंवा ही दशा शून्य आहे असं जेव्हा आपण अनुभवू किंवा असं जेव्हा वाटेल, तेव्हा ते शून्याचं प्रकाशन करणार कोणीतरी आहेच की तिथे. सो आयडियली शून्य ही गोष्ट प्रस्थापित अध्यात्मामध्ये होऊच शकत नाही. मॅथ्समध्ये आपण शून्य, एकाच्या पुढे शून्य लिहितो ती ठीक आहे, ती मान्य. पण इथे ते होऊच शकत नाही मान्य. म्हणजे मी निर्जन जागी गेले आणि तिकडे कोणी नव्हतं असं मी म्हणूच शकत नाही, कारण तिकडे मी स्वतः असतेच. किंवा माझ्या घरी कणिक नसेल तर त्याच्यामधनं पोळ्या निर्माण होऊच शकत नाही. म्हणजे शून्यमधनं काहीही निर्मिती शक्य नसते. तर हे एक्झॅक्टली शून्य काय आहे हे इकडे रसस्वादाच्या पुढे परमार्थ विज्ञान ग्रंथामध्ये खूप छान दिलेलं आहे. मी इंटरप्ट करायचं कारण एवढंच की मी आपल्या ग्रुपवर ते 2-3 सगळे फोटोज फक्त ग्रुपवर पाठवते. मला एवढंच सांगायचंय. थँक्यू शमिकाताई. अलकाताईंनी तर खूपच छान सगळं समजावून सांगितलंच आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज त्याच्यातनं म्हणजे जाणवली की हे समर्थांनी सांगितलंय ते आपण एक एक आपण कुठे आहोत आणि आपण कुठे जायचंय याच्यासाठीचे हे टप्पे आहेत. ते 5 टप्पे छान सांगितले. स्वरूपानुसंधान साधण्याचं, प्रपंचाचा बात करायचं, संदेहरहित ज्ञान, आपला संशय समूळ घालवण्यासाठी बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे आपला, समाधान जे आहे त्यांना जे अंतर्बाह्य समाधान असतं तसं आपल्यात कसं हे होईल, त्यासाठी खरी ही साधना करायची आहे. नित्य स्वरूपाशी संयोग होणं हे त्याच्यातनं साधायचं आहे. धर्माविषयीचं पण तुम्ही ते सांगितलं, वैयक्तिक सामाजिक धर्म आणि स्वरूपाचा धर्म. मी कोण हे जाणणं हा खरा धर्म, जे समर्थांना अभिप्रेत आहे. एकंदरीत तो विषय बऱ्यापैकी समजायला हे झाला. शून्यत्व निरसन मला असं वाटतं परत एखाद्या वेळी याच्यावरती घ्यायला लागेल का काय, कारण गोंधळ आहेच अजून मनामध्ये. आपण अर्थात हे मी 4 देह माझ्या निरसन असा विषय पुढच्या वेळेला घेऊन पुढे जाऊया, असं करूया. काय करू की पुढच्या वेळेला जेव्हा समास एखादा ठेवूया आणि एक समास घेतल्यानंतर 4 देह ओलांडण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेतून आपण पुढे जाऊ शकतो. माधुरी पटतंय का? माधुरीताई आहेत ना? हो, आहेत वाटतं. चालेल चालेल ना, बरोबर आहे ना. 4 देह मदत होईल त्या ओलांडण्याची प्रक्रिया जर सगळ्याची क्लिअर आम्हाला घेतली अभ्यास करताना. तर त्या बरोबर होईल ना? चालेल ना? चालेल ना, अगदी छान होईल. कारण काय की आता हे वेग म्हणजे कल्पना जी कन्सेप्ट आहेत ना, त्या जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत अभ्यास कसं करणार ना. बरोबर. अगदी म्हणजे तेच कन्सेप्ट पूर्ण क्लिअर व्हायला हवेत जरा, असं वाटतं. बरोबर आहे ना? काय अमोल, बरोबर आहे ना? अमोल कुठे आहे का? आहे अमोल, नाही, अगदी बरोबर आहे ना? अगदी बरोबर. हरकत नाही. कारण जेवढं वाचतोय पोपटपंची झाल्यासारखं होत आहे आमचं. नाही, अभ्यास काय हवाय. झालंय, बैठकीची साधन आहे आता. हे स्पेसिफिक हे 2 समाज जे आहेत ना, ते बैठकीच्या साधन आहेत. म्हणून ते मला असं वाटलं की असं समजून घेऊया आपण ते जरा येस, जास्त. नक्कीच अगदीच खरंच आहे. चालेल. खूप अगदी. कन्फ्युजन ओके. मनात, खूप आवडेल. कन्फ्युजन आहे खरोखरच मनामध्ये. ओके आपण समजून घेऊया, ते जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. चालेल. ओके, चालेल. ओके. जय जय नाही, रघुवीर. खरंच काय म्हणते आरती ते बोला. अभ्यासासाठी आता आपण थांबूया म्हटलं हो आता चालेल. इथे आपण. श्लोक घेत आहे ना शेवट. हो, मृणाली अलकाताई आहे. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.